मदतीचा राज्यातील 26 जिल्ह्यांना फटका बसलाय आणि पुरामुळे जवळपास 32 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातली माहिती दिली आहे। सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना 5-10 हजार रुपये देऊन सरकार थट्टा करतंय अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर टीका केली। तसंच दुष्काळाचे निकष बदला अशी मागणीही त्यांनी केली। मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं भाजपच्या नवनाथ बन यांनी म्हटलंय। आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्यात आधी मदतीचे निकष बदलणं गरजेचं आहे। दुष्काळाचे निकष लावायला हवे। दुसरं म्हणजे शेतकरी आज तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत आहे। 5-10 हजाराची मदत या परिस्थितीत ज्यांची घरदारं वाहून गेलेली आहेत, संसार वाहून गेलेले, त्यांना तातडीची 5-10 हजाराची मदत ही थट्टा आहे। शेतकऱ्यांना तात्काळ मदत हवी आहे ती त्यांच्या वाहून गेलेल्या शेतजमिनीवर हेक्टरी 50,000 रुपये। मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालंय त्या नुकसानाचं जास्तीत जास्त भरपाई करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाणार आहे। राज्य सरकार त्या बाबतीत अतिशय सजग आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिलेत की कुठलेही अट, कुठलेही नियम पाळू नका, कारण हे अभूतपूर्व असं संकट मराठवाड्यावर आले।